काही वेळापूर्वी 10वीचा निकाल जाहीर झालेला आहे आणि यातच बदलापूर शहरातल्या नगर परिषदेच्या शाळांनी मात्र डंका वाजवलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या शहरामध्ये जवळपास 4 शाळा आहेत आणि या 4 शाळांपैकी 3 शाळांचा निकाल 100% लागला असल्याची माहिती जी आहे ती समोर येताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर विद्यार्थ्यांची मेहनत आहे, शिक्षकांचं मार्गदर्शन आहे आणि पालकांच्या पाठिंब्यामुळे ही बाब शक्य झालेली आहे. सध्या आपण कुळगाव म्हणजे गांधी चौकात जी कुळगाव मराठी शाळा आहे त्या ठिकाणी आहोत. या शाळेचा सुद्धा निकाल 100% लागलेला आहे. त्यानंतर आपण बघत असाल बाजूलाच उर्दू शाळा या ठिकाणी आहे आणि या उर्दू शाळेचा निकाल सुद्धा 100% लागलेला आहे. या व्यतिरिक्त एरंजाड शाळेचा निकाल सुद्धा 100% लागलाय. बेलवली या शाळेचा निकाल मात्र 75% लागलेला आहे. 6 विद्यार्थी खरं तर त्यांना यश संपादन करता आलं नाहीये, परंतु अगदी 75% निकाल लागलेला आहे. आणि आपण बघत असाल तर यानंतर एक आनंदाचं वातावरण पालकांमध्ये, शिक्षकांमध्ये आणि महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. ही ISO सर्टिफाईड शाळा काही महिन्यांपूर्वी झालेली आपल्याला पाहायला मिळते. ही सर्टिफाईड का झाली? कारण की या ठिकाणी असणारी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना देण्यात येणारं शिक्षण या दोन्ही गोष्टींमुळे आणि महत्वाचं म्हणजे एकंदरीत कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक म्हणजे या ठिकाणी विविध शाखा आहेत त्यांना त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणारं मार्गदर्शन असू द्यात किंवा विविध लॅब्स असू द्यात त्या सुद्धा अत्याधुनिक असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि इकडच्या प्रिन्सिपल असू द्यात, इकडचे शिक्षक असू द्यात, विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळे 100% निकाल जो आहे तो कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या शाळांचा लागलेला आहे. बदलापूर शहरात जवळपास 3 शाळा आहेत विविध ठिकाणी कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या, ज्या ठिकाणी म्हणजे आपण असं म्हणू शकतो की बऱ्याच नामांकित खासगी शाळा आहेत ज्या शाळेंना आज या कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या शाळांनी टक्कर दिलेली आहे आणि त्यांचा निकाल मात्र आता 100% लागलेला आहे. बऱ्याचदा असा एक समज असतो की शासनाच्या या सरकारी शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण कशा पद्धतीनं दिलं जाईल, बोर्ड कोणता आणि बऱ्याच गोष्टी, त्यामुळे बऱ्याचदा पालक या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना घालत नाही किंवा शिक्षण देण्यासाठी पाठवत नाही. परंतु आपण बघायला गेलं तर अगदी सरकारी सगळे शिक्षक असतात, त्यामुळे जास्तीत जास्त चांगलं ज्ञान, जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षा कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना देता येईल, चांगली संधी कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना दिली जाईल यासाठी जिल्हा परिषद असू देत किंवा या सरकारी शाळा असू देत, या शाळा प्रयत्नशील आपल्याला असताना पाहायला मिळतात. त्यामुळे खासगी शाळांमध्ये जेवढी संधी मिळत नाही तेवढी संधी आपण म्हणू शकतो की या सरकारी शाळांमध्ये मिळत असते. त्यामुळे एकंदरीत आता एक उदाहरण आहे की एक 100% निकाल लागलेला आहे. त्यामुळे बदलापूर शहरासाठी तरी ही अभिमानाची बाब असलेली आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.